तर पहा मित्र, जेव्हा एक वस्तू 35% सूट देऊन विकली तेव्हा दुकानदारास 9% तोटा झाला, तर 12% नफा कमवण्यासाठी किती टक्के सूट द्यावी? ह्या टाईपचं गणित बिना प्रॉब्लेम सोडवता येते. खरं सोडवायचं तर पाहू. काय केलं आपण, जर समजा 35% सूट द्यायची आहे तर मी काय पकडतो, एमआरपी पकडतो मी 100 जर मी एमआरपी पकडली, याच्यावर 35% सूट द्यायची आहे तर 35 वजा करून येतो. तर वजा 35 केले, आले किती 65. 65 कोणती होय माहीत, 65 रुपयाची वस्तू जर मी विकली तर मला काय होते 9% तोटा होते. 9% तोटा झाला म्हणजे काय म्हणू शकतो मी, 100 वजा 9 म्हणजे किती 91, म्हणजे काय म्हणून मी 91 म्हणजे 65. तर आता मला काही पाहिजे 12% नफा कमावायचा आहे. 12% नफा कमावायचा असं तर नफ्याची व्हॅल्यू किती नाही, 100 प्लस 12 म्हणजे 112. तर मला काय करायला लागेल, 112 म्हणजे किती, 91 म्हणजे 65 ते 112 म्हणजे किती, एवढं जर सोडलं तर उत्तर येते आपलं. तर काय येईल, याचा तिरपा गुणाकार करा. 112 इथं गुणाकारात जाईल आणि 91 इकडे भागाकारात जाईल. याला जर मी सोडवलं तर 13 7 91, 13 पंच 65 आणि 7 16 112, किती येईल 16 पंच 80. म्हणजेच 100 रुपयाची वस्तू मी 80 वर जर विकली तर मला काय होते 12% नफा होते. म्हणजेच मी 100 किती रुपये सूट दिली, 20 रुपये. 20 रुपये किती 100 वर गुन्हेला 100 म्हणजे किती झाले 20% सूट. ऑप्शन डी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.